परवा जी घटना घडली 21 तारखेला, त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी मी आज इथं आलो आहे। जामखेड येथे समाजाचे आमचे धनगर योद्धे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची भेट मी घेऊन इथं आलो आहे। आमची भूमिका हीच आहे, कोणत्याही हिंसेचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही निषेधच करतो। परंतु 21 तारखेला जी घटना घडली ती घटना घडवण्यामागे कोण होतं आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी, समाज बांधवांशी असंवेदनशीलपणे ज्यांनी वागणूक दिली त्यांची चौकशी करावी अशी मागणी मी माननीय गृहमंत्री देवाभाऊ यांच्याकडे केलेली आहे। धनगर समाज हा कायदा मानणारा समाज आहे आणि म्हणूनच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची लढाई ज्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावरती लढतोय त्या पद्धतीनं आम्ही न्यायालयात पण लढतोय। आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि म्हणून आमचे एकच साहेब आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब। काही पुरोगामी नेते समजणारे त्यांच्या नेतृत्वात अनेक जातीवादी आता आरक्षण मागतायत, परंतु ते साधं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नावही घ्यायला तयार नाहीत आणि त्यांचा सन्मानही करायला तयार नाहीत। मी आता इथं समाज बांधवांना भेटल्यानंतर मी कलेक्टर महोदयांशी चर्चा करणार। राज्य सरकारला आमची विनंती आहे आणि मागणी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही चुकीचे गुन्हे 21 तारखेला नोंद केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ माघारी घ्यावे। काही लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी नव्हती, काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून त्यांची नावं जाणून बुजून या सगळ्या केसमध्ये टाकलेली आहेत। ती सगळी नावं मागं घेऊन ही केस काढून टाकण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे केलेली आहे। दुसरा विषय असा आहे की धनगर समाज पसंत दिलं होतं सरकार आरक्षण मिळण्यासाठी, अजून काय आरक्षण मिळालं नाही। इकडे धनगर समाज या पार्श्वभूमीवर आपण समाज एक सरकारचे घटक आहात, तर आपल्या स्तरावर आपण काय कारवाई करतो? माझी बघा, मी सातत्यानं पाठपुरावा करतोय, समाजी माझा रस्त्यावरती उतरलाय, आंदोलन करतोय, उपोषण करतोय, सगळ्या बाजून आमची लढाई सुरू आहे। दुसऱ्या बाजूला न्यायालयात पण लढाई लढतोय। 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर 3 तारखा उच्च न्यायालयानं अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत। म्हणजे आम्ही न्यायालयामध्ये पण लढाई लढतोय आणि सरकारकडे पण मागणी करतोय की तुम्ही GR काढा। राज्य सरकारनं तात्काळ कारवाई 50 दिवसात करणं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही। आता उशिरा त्यांनी समिती गठीत केली, तर माझी मागणी त्यांच्याकडे ही आहे, पाठपुरावा आहे की ताबडतोब यांना निधी द्या आणि बाहेरच्या राज्यामध्ये जायच्या सूचना द्या आणि त्यांच्याकडून GR कसा काढलाय। लोकांच्यात पण या बाबतीत संभ्रम आहे की कमिटी स्थापन केल्यामुळे ह्या वेळ काढूपणा करायची काही गरज नाही। या कमिटीचं इतकंच काम आहे, ह्यांनी इतर राज्यामध्ये जाऊन तिथल्या समाजाची माहिती घेणं, त्यांचा अभ्यास करणं याची जरुरी नाही आहे। या समितीचं एवढंच काम आहे की त्या राज्य सरकारनं कोणत्या आधारे GR काढले की STच्या बाबतीमध्ये काही कानामात्रा बदलायचा असेल, काही ठिकाणी त्यांनी 6% 10% केलं, हा अधिकार कुठल्या पद्धतीनं, कार्यपद्धती काय होती एवढीच फक्त माहिती घ्यायची आहे। तर येत्या मी काल परवा दिवशी आमच्या समितीची बैठक झाली आणि त्या समितीला वेळेच्या बाबतीत विचारलं, ते प्रत्येक राज्यामध्ये किमान 8 दिवस तर वेळ लागेल असं समितीचं म्हणणं आहे। म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये तोही अहवाल सरकारकडे येईल। म्हणजे अशा दोन्ही बाजून आम्ही लढाई लढतोय। हे झालं नाही तर आपण राजीनामा देणार का? हे झालं नाही तर आपण राजीनामा देणार का? पवारांना तुम्ही असा प्रश्न विचारला का, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून तुम्ही राजीनामा देणार का? मी लढतोय ताकदीनं, लोकांना माझ्यावर विश्वास आहे। 1 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील सभा होती, 1 डिसेंबरला मनोज जरांगे जालन्यात तुझी सभा, जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील सभा होती। धनगर समाजाला STचा जालन्याच्या पार्श्वभूमीवर माझी मागणी ही आहे की जिल्हाधिकारी महोदयांना धनगर समाजाचे प्रतिनिधी आदल्या दिवशी जाऊन भेटले होते की तुम्ही आमचं जो मोर्चा येणार आहे निवेदन द्यायला, त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारायला माननीय जिल्हाधिकारी साहेब किंवा त्यांचे सक्षम अधिकारी यांनी यावं। ते आलेच नाहीत, कुणी आले नाहीत म्हणून गोंधळ झाला। तुम्ही तर सगळे प्रत्यक्षदर्शी त्या दिवशी होता। हे असं कशासाठी घडलं, हे कोण नेमकं करतंय? अदृश्य शक्ती कोण अधिकाऱ्यांच्या पाठीमागं आहे का की जी महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करते? धनगर समाज तर शांत समाज आहे, अशांततेच्या मार्गाने कधी जात नाही, गावामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावतो, स्वतः अन्याय कधी करत नाही। जर कोणी अन्याय केला तर
ज्यांना अन्याय केलाय त्याच्या विरोधात ठामपणे उठतो. मग धनगर समाजाला असं डिवचून वातावरण गढूळ करण्याचा कोणी प्रयत्न करताय का? याच्या पुढे जाऊन 4 वाजता मी माननीय ॲडिशनल SP साहेबांशी बोललो, आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोललो. तर ॲडिशनल SP साहेब म्हणले एवढं काही नुकसान नाही आहे, 2-4 कुंड्या फुटलेत आणि एका गाडीचं नुकसान झालंय, तर आम्ही किरकोळ केस दाखल करतो, 10 लोकांची नावं द्या. मी मान्य बळीराम तात्या खटके आणि दीपक बोराडे आणि अन्य सहकाऱ्यांशी बोललो की म्हटलं आपल्याला कायद्याप्रमाणे जायचं आहे, तर आपले 10 लोकांची नावं तुम्ही माननीय ॲडिशनल SP साहेबांना द्या. आम्ही 10 लोकांची नावं दिली. 4 वाजल्यापासून हे आमचे सगळे समाज बांधव तिथं बसून घेतले पोलिसांनी. आणि परत जेव्हा IG आले इथं, IG आल्यानंतर काय किल्ली फिरली की त्यांनी 36 लोकांची नावं घेतली. हे कुणी नावं तुम्हाला दिली? ज्या अधिकाऱ्यानं फिर्याद दाखल केली त्यांच्या समोर मी 100-200 लोक गोळा करतो, त्यामध्ये जे 36 जण असतील त्यांनी हे ओळखावं की हे मी नावं दिलेले आहेत. म्हणजे यांच्या पाठीमागं कुठली तरी अदृश्य शक्ती आहे. IGंशी मी फोनवरती बोललो, रात्री शेवटचं 10:26 मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं 36 लोकांची नावं घ्यायला लागलाय. त्यामध्ये OBC बांधव आहेत की जे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी नव्हते, त्यांनी पाठिंबा फक्त दिला होता, यांची नावं पण तुम्ही घेताय. म्हणजे या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं कुणीतरी अदृश्य शक्ती असावी अशी मला शंका आहे. म्हणून मी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती केली की यांची चौकशी मुळात जाऊन करा. राज्य सरकारनं अशी भूमिका मांडली की हा आमचा अधिकार नाही, आणि म्हणून आम्ही काही GR त्यांना दाखवले की त्या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये GR काढले होते. त्यामध्ये मध्य प्रदेश, तेलंगणा आणि बिहार. आणि ही मीटिंग झाल्यानंतर आम्हाला छत्तीसगडचा एक खूप चांगला GR सापडला. ते GR आम्ही राज्य सरकारकडे दिले की हे GR त्या राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात काढले, तर तुम्ही पण हा GR काढा. तर त्यांनी म्हटले की तो GR त्यांनी कसा काढलाय राज्य सरकारने त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून 9 लोकांची कमिटी आणि त्यामध्ये 5 अधिकारी आहेत, 4 अशासकीय धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत, अशा 9 लोकांची कमिटी राज्य सरकारनं अभ्यासासाठी गठीत केली आहे. आणि मला वाटतं या 2-4 दिवसामध्ये त्यांना लागणारा सगळा निधी देऊन त्यांना ताबडतोब त्या इतर राज्यामध्ये पाठवावं हे त्या बैठकीमध्ये ठरलं होतं. तर आता त्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे. जालन्याच्या रंगे पाटलांच्या उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, पण तुमच्या उपोषणाला कुठे भेट दिली नाही, या समाजामध्ये रोष आहे. हा मोठ्या प्रमाणात या बाबतीत रोष आहे की धनगर समाजाची आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. काही ठिकाणी सुरू आहेत तिथं राज्य सरकारच्या वतीनं मंत्री महोदय गेले, राज्य सरकारबरोबर बैठक झाली. परंतु जामखेडमध्ये जे उपोषण सुरू आहे त्यामध्ये सरकारचा प्रतिनिधी अधिकृतपणे कुणी आला नाही. तर आता आम्ही सरकारच्या प्रतिनिधींशी बोललो, तिथं पालकमंत्री महोदयांना आणि संध्याकाळपर्यंत तिथले जे आपले संयोजक आहेत, उपोषणकर्ते आहेत, हे चर्चा करून पालकमंत्र्यांशी बोलतो असं त्यांच्या वतीनं सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही संवाद साधणार आहेत? मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये 21 सप्टेंबरला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे धनगर समाजाचे सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे यांची व्यवस्थितपणे चर्चा झाली. त्यामध्ये 50 दिवसाची मुदत दिली होती सरकारनं आणि त्यामध्ये ठोस भूमिका झाली नाही, म्हणून ही आंदोलनं सुरू आहेत. तर आता राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय केला की आम्ही जी मागणी केली होती की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी या राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत, हे जे ॲफिडेव्हिट मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्याच ॲफिडेव्हिटच्या धर्तीवरती आमची मागणी अशी होती की राज्य सरकारनं GR काढावा आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना आदेश द्यावेत की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत, त्यांना STचा दाखला द्यायला सुरू करा. आणि